मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे घामाच्या धारांनी निथळणाऱ्या मुंबईकरांना पावसाच्या शिडकाव्यामुळे समाधान लाभलेलं आहे। दरम्यान मुंबईसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे आहेत। जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता पुण्यामध्ये सर्वात जास्त पाऊस झाल्याने आता मुंबईकरांवरती सर्वात जास्त हा पाऊस धडकणार आहे। बघू शकता हवामान खात्याकडून पावसाविषयी महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे। बघू शकता आताची सर्वात मोठी बातमी, पावसाविषयी आनंदाची बातमी, मान्सून पुण्यात दाखल झाला असून लवकरच मुंबईत प्रवेश करेल असे सांगितले जात आहे। आताची ब्रेकिंग बातमी बघू शकता, नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून बाबत हवामान खात्याने महत्त्वाची माहिती जारी केलेली आहे। त्यानुसार मुंबईमध्ये सर्वात जास्त बघू शकता पुढील 48 तासांमध्ये मान्सून हा मुंबईत प्रवेश करणार आहे। तर मान्सूनचे सर्वात जास्त बघू शकता पुण्यात प्रवेश केल्याचेही हे हवामान खात्याने जाहीर केलेले आहे। हवामान खात्याकडून वातावरणातील बदलाचा एक सर्वात जास्त नकाशा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यानुसार मान्सून हा रेशा अलिबाग, पुणे, निजामाबाद सर्वात जास्त, दांतेवाडा, बंदलन सर्वात जास्त बघू शकता, बलंगीर, सुंदरगड, गया आणि सर्वात जास्त मुझफ्फर सर्वात जास्त बघू शकता पोहोचलेले आहे। अशी घोषणा भारतीय हवामान विभागाकडून सर्वात जास्त करण्यात आलेली आहे। यामुळे सर्वात जास्त यंदा पावसाची बराच काळ हा ताटकळ हा सर्वात जास्त बसलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईत एरवी दरवर्षी 7 ते 8 जूनच्या आसपास सर्वात जास्त पाऊस हा नोंदवला गेला होता, पण मान्सून दाखल होतो। मात्र यंदा सर्वात जास्त 20 जून उलटला तरी मान्सून मुंबईत दाखल न झाल्याने सर्वात जास्त नागरिकांचे हाल हे बघायला भेटत आहे। तर सर्वात जास्त हे मुंबईत हे दाखल झाल्याने परिस्थिती बिकट झाली होती। दरम्यान सोमवारी सकाळ मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची वर्दी मिळाली। आता सर्वात जास्त रविवार आणि सोमवार सकाळी मुंबईत सर्वात जास्त उपनगर आणि ठाणे परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळलेल्या आहे। आणि मात्र सकाळी काही सर्वात जास्त रिमझिम सरी बरसल्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने पूर्व दडी ही मारली होती। त्यामुळे वातावरणातील उकाडा अजूनही कायम हा असल्याचं सर्वात जास्त स्पष्ट झालेला आहे। एल निनोचा सर्वात जास्त प्रभाव हा कोरडी हवा आणि कमी दाबाच्या सर्वात जास्त क्षेत्राचा अभाव या सर्व घटकांच्या एकत्र येण्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ ही झालेली आहे। बघू शकता हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 24 ते 28 जून या कालावधीत हवामानात सर्वात जास्त प्रणाली ही हळूहळू उत्तर किनारपट्टीवरती आणि राज्याच्या अंतर्गत भागांकडे सरकणार आहे। यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर ही वाढण्याची शक्यता आहे। सोमवारपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या सर्वात जास्त काही भागांमध्ये मान्सून हे सक्रिय होण्यासाठी अनुकूल सर्वात जास्त परिस्थिती ही असल्याची माहिती हवामान विभागाकडून सर्वात जास्त बघू शकता तज्ञांकडून ही कृष्णानंद होसाळकर ही सर्वात जास्त यांनी दिलेली आहे। गेल्या 15 दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त थोडाफार हा सक्रिय झालेला आहे। सर्वात जास्त बघू शकता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68 पाणी साठा हा मुंबईला सर्वात जास्त बघू शकता पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8.68% सर्वात जास्त पाणी हे परतच आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे, मुंबईची तहान ही भागवण्यासाठी राखीव पाणी साठ्याचा सर्वात जास्त वापर करावा लागणार आहे। सर्वात जास्त बघू शकता मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारच्या पालखीचे सर्वात जास्त बघू शकता राज्य सरकारची जी काही मालकीच्या सर्वात जास्त अप्पर वेतन सर्वात जास्त बघू शकता वैरत सर्वात जास्त ही धरणातून ही 90,000 दशलक्ष लिटर, तर भातच सर्वात जास्त बघू शकता भातचा धरणातून सर्वात जास्त 1,40,000 दशलक्ष सर्वात जास्त बघू शकता लिटर राखीव साठ्याचा पाण्याची ही मागणी ही सर्वात जास्त ही सरकारकडून ही केली जात आहे। राज्य सरकारने राखीव साठ्याचा वापरासाठी परवानगी ही दिलेली आहे। आतापर्यंत हा साठा वापरावा लागला नव्हता, मात्र आता अप्पर वेतन सर्वात जास्त बघू शकता वैरत सर्वात जास्त बघू शकता वैतरण आणि सर्वात जास्त हा पाऊस हा पडणारच आहे। वैतरणा आणि सर्वात जास्त धरणातील पाणी साठा हा शून्यावर हा आल्यामुळे आता या साठ्याला हात घालावा लागणार आहे। बघू शकता अप्पर वैतरण सर्वात जास्त बघू शकता 0% आहे। मोडसागर
हे 23% सर्वात जास्त 80% हे आहे. तानसा सर्वात जास्त बघू शकता. भातसा हे आपल्या समोर काय पाणी साठ्याच्या नियोजनाकरिता पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना ही हाती घेतल्या आहेत. मुंबईत आधीच 15 मे पासून 10% पाणी कपात ही लागू करण्यात आलेली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी पिण्या व्यतिरिक्त इतर वापराचीही सर्वात जास्त दिसून येत आहे. 17 जून सर्वात जास्त होऊ शकता. 2026 हा जो सर्वात जास्त मोठा वर्ष चालू आहे, तर या सर्वात मर्यादा ह्या घालण्यात आलेल्या आहे. बांधकामे व जलतरण सर्वात जास्त होऊ शकता. तलावांना दिलेल्या सर्वात जास्त जलतोडण्याच्या खंडित करण्यात येणार आहेत. तसेच औद्योगिक व्यापारी आणि तसेच स्पोर्ट्स सर्वात जास्त क्लब आस्थापनांना सर्वात जास्त होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ही 20% पाणी कपात करण्यात हे येणारच आहे. सर्वात जास्त पाणी कपात हे होणार आहे. नागरिकांनी सर्वात जास्त ही काळजी आपली घ्यावी ही सर्वात जास्त मोठी विनंती आहे. तर कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाने या जिल्ह्यांना झोडपलेला आहे. बघू शकता वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू झालेला आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आलेली आहे. गेल्या काही काळापासून ओढ दिलेल्या सर्वात जास्त पावसाने आज राज्याच्या विविध भागात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच वीज कोसळून एक महिलेचा मृत्यू झालेला आहे. सर्वात जास्त आपल्या समोर बातमी आलेली आहे. राज्याच्या विविध भागात आज पावसाचे हजेरी लावलेले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास सर्वात जास्त वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे. मागच्या अनेक दिवसापासून पावसाच्या सर्वात जास्त प्रतीक्षेत हे असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळणार आहे. पावसामुळे वातावरण गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सर्वात जास्त होऊ शकतात जालना शहरातील दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक वादळी वारे हे सुरू झाले असून सर्वात जास्त काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या अनेक दिवसात सर्वात जास्त होऊ शकतात जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने नागरिकांसह शेतकरी चिंतेत होते. मात्र या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग मिळण्याची शक्यता ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनीही सर्वात जास्त या पावसाचे स्वागत केले असून आगामी काही दिवसात सर्वात जास्त आणखी पाऊस पडण्याची शक्यता ही अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्वात जास्त होऊ शकता अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. भंडाऱ्यात आता सर्वात जास्त होऊ शकता बातमी येत आहे आपल्याकडून भंडारा जिल्ह्यामधून. सर्वात जास्त महिला पशुपालकासह 22 शेळ्या आणि एका म्हशीची मृत्यू झालेला आहे. भंडारा जिल्ह्यात आज मान्सून दाखल झालेला असून भंडारा जिल्ह्याच्या सर्वात जास्त तुमसर तालुक्यात जीवांच्या सर्वात जास्त बघू शकता विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसात एका महिला आणि पशुपालकासह सर्वात जास्त 22 शेळ्या आणि एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. तिन्ही सर्वात जास्त घटना ही भंडाऱ्याच्या तुमसर सर्वात जास्त तालुक्यात घडलेला आहे. बघू शकता तुमसरच्या लोहारा येथे सर्वात जास्त बघू शकता घटनेत शेतात सर्वात जास्त पाळीव जनावरे हे चारत होते. सर्वात जास्त बघता चरत होते तर असताना सर्वात जास्त 50 वर्षीय सर्वात जास्त बघू शकता भीमलता मुंबईचे सर्वात यांच्यावरती वीज कोसळल्याने त्यांचा त्यात मृत्यू झालेला आहे. बघू शकता तर अन्य घटनेत सर्वात जास्त तुमसर तालुक्यातील सर्वात जास्त देवनारा आणि इथं वीज कोसळल्याने 22 शेळ्यांचा मृत्यू झालेला असून सर्वात जास्त सुकडी ही देवाची सर्वात जास्त इथं बघू शकता वीज कोसळल्याने एक म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडलेली आहे. बघू शकता डोंबिवलीत वरुण राज्याची सर्वात जास्त हजेरी. सायंकाळच्या सुमारास डोंबिवली फडके रोड आणि गणपती मंदिर परिसरातील कोसळत्या पावसाच्या सरी कोसळलेल्या आहे. त्यामुळे पावसामुळे सर्वात जास्त पावसाचे उकाड्याने हे नागरिकांचे हाल झालेले आहे. हैराण झालेल्या नागरिकांना थोडा हा होईना सर्वात जास्त दिलासा मिळालेला आहे. नागपूरच्या काही भागात पावसाची हजेरी. नागपूरचे काही भागात रिमझिम पावसाची मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे. दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण हवामान होतं. आता रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे.
रिमझिम पावसामुळे सर्वात जास्त तापमानात घट होऊन नागपूरच्या सर्वात जास्त नागरिकांना हा दिलासा मिळालेला आहे. पण अद्याप मान्सूनचा सर्वात जास्त पाऊस हा सुरू झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात मान्सूनच्या सर्वात जास्त पावसाला आणखी 4 दिवस हा लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची हजेरी. गोंदिया जिल्ह्याचे तापमान 41 अंशावरती पोहोचलेले आहे. नागरिक उन्हापासून सर्वात जास्त बघू शकता त्रासून गेले होते. अनेक शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती आणि आज अचानक दुपारी जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे. या आज पावसामुळे सर्वात जास्त बघू शकता आता शेतकऱ्यांच्या धान पिकाच्या पेरणीला आणि वेग येणार आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही जिल्ह्यांना कायम आहे. पालघरमध्ये मान्सूनचे सर्वात जास्त जोरदार हे आगमन झालेले आहे. पालघर जिल्ह्यात अखेर मान्सूनचे आगमन झाले असून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. सलग बसलेल्या सरींमुळे वातावरणात मोठा बदल जाऊन सर्वात जास्त बघू शकता हा झालेला आहे. उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वात जास्त पाऊस हा पडतच आहे. तर बघू शकता वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे गारवा अनुभवायला मिळत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुसळधार पावसाने दुचाकीवरती सर्वात जास्त बघू शकता दुचाकी स्वार आणि नागरिकांची ताळंबळ ही उडालेली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आशा हे पल्लवित झालेलं आहे. बघू शकता खरीप हंगामाच्या तयारीसाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाने सर्वात जास्त मोठा दिलासा मिळालेला आहे. पेरणीच्या कामगारांना गती मिळालेली आहे अपेक्षा आहे. ग्रामीण भागांमध्ये सर्वात जास्त बघू शकता पावसाच्या सरींनी वातावरण आल्हाददायक झालेले आहे. आता इगतपुरी पावसाची हजेरी बघू शकता. नाशिकमध्ये इगतपुरी शहर हे परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळत असली बघू शकता. आता जे जून महिना हा कोरडा जाणार असे वाटत असताना आज पावसाने विजेच्या कडकडासह हजेरी लावलेली आहे. अर्धा तासाच्या सतत धारे सर्वात जास्त बघू शकता पावसाने विश्रांती घेतली. अर्धा तास पडलेल्या पावसाने उकाडा हा वाढलेला आहे. अजूनही शेतकऱ्यांना मुबलक पावसाची प्रतीक्षा आहे. रत्नागिरीत दरड कोसळली असून बघू शकता मुंबई गोवा मार्गावरती कोंडामाळा आणि येथे महामार्गावरती पहिल्या सर्वात जास्त पावसात रुंदीकरणात सर्वात जास्त बघू शकता कटाई करण्यात आलेल्या सर्वात जास्त महामार्गाला असलेल्या डोंगरावरून खाई हे सर्वात जास्त खाली महामार्गावरती मोठा दगड खाली आला होता. बघू शकता मोठा दगड हा खाली येण्याने तर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रायगड जिल्ह्यात हवामानाची दमदार एंट्री. रायगड जिल्ह्यात अखेर मान्सूनचे दमदार हजेरी लावलेले असून खालापूर, कर्जत, पेन, सुधागड, माथेरान, खोपोली सर्वात जास्त बोलता पनवेल परिसरात जोरदार पावसाने ही हजेरी लावलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून येत असून खरीप हंगामातील शेती कामांना आता वेग येणार आहे. बघू शकता अकोला जिल्ह्यात पावसाची सर्वात जास्त दमदार एंट्री झालेली आहे. अकोला जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री झाली असून पातूर तालुक्यात आलेगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच सर्वात जास्त ढगाळ वातावरण हे झालेले होते. त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता निर्माण झालं होतं. आता त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे आलेगाव मधील सर्वात जास्त अनेक रस्त्यांवरती पाणी साचल्याचं सर्वात जास्त चित्र पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर राहता सर्वात जास्त बघू शकता शिर्डीत हलक्या सरी झालेल्या आहेत. अहिल्यानगर मधील राहता शिर्डीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सर्वात जास्त बघू शकता कोपरगाव शहरात सर्वात जास्त मुसळधार पावसाने ही हजेरी लावलेली आहे. यामुळे रस्ते जलमय ही त्यामुळे सर्वात जास्त वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे. 20 तारखेला सर्वात जास्त 20 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाची एंट्री झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची दमदार हजेरी झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. सर्वात जास्त बघू शकता जिल्ह्यामध्ये आणि शेतकरी वर्ग सर्वात जास्त सुखावला असून
आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. या पावसामुळे वातावरण सर्वात जास्त गारवा पसरलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा ही त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त पेरण्या ह्या सुद्धा रखडल्या होत्या. आज जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सर्वात जास्त सुखावलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाच्या सरी ह्या कोसळलेल्या होत्या. बघू शकता अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनगाव सर्वात जास्त बघू शकता मानगाव परिसरात पडलेल्या हलक्या पावसाच्या सरीमुळे वातावरण गारवा निर्माण झालेला आहे. सर्वात जास्त बघू शकता शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तर कुडाळ आणि तालुक्यात सर्वात जास्त काही भागांतही रात्री तुरळक पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाळ्यात सर्वात जास्त चाहूल दिलेली आहे. आंबा आणि काजू हंगामानंतर सर्वात जास्त आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांच्या आशा ह्या सर्वात जास्त पावसामुळे पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत. सर्वात जास्त पाऊस रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त परिसरात सर्वात जास्त पाऊस लाचा ह्या परिसरात पावसाची जोरदार एंट्री झालेली आहे. रत्नागिरीतील लाचा ह्या पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. सर्वात जास्त पाऊस रात्रीपासूनच जिल्ह्यातील विविध भागात पावसाची सर्वात जास्त रिमझिम सुरू होती. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची या पावसामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. आता यामुळे पावसामुळे लाजांमध्ये सर्वात जास्त बघू शकता वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी हे टेन्शन घेऊ नये. बघू शकता अखेर पाऊस मुंबईत पोहोचला. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि रिमझिम धारा रेंगाळलेला मान्सून कधी सक्रिय होणार जाणून घ्या. सर्वात जास्त बघू शकता 21 तारखेला हा पाऊस झालेला आहे. आता सर्वात जास्त 2 ते 3 दिवसात सर्वात मोठा पाऊस सांगितलेला आहे. बघू शकता मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी लावलेली आहे. उपनगर असो किंवा दक्षिण मुंबई अनेक भागांमध्ये पावसाला हा सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांना ही प्रतीक्षा आहे की कधी पाऊस हा चालू होणार कंटिन्यू. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. दक्षिण मुंबई सर्वात जास्त असो की उपनगरे रविवारी सर्वात जास्त सकाळपासून अनेक भागात पावसाची सतत ही सर्वात जास्त धार ही सुरू झालेली आहे. काही परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून सर्वात जास्त बघू शकता आकाश काळ्या ढगांनी वेढलेले आहे. या पावसामुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी हवामान खात्याने 20 जून नंतर राज्यात सर्वात जास्त पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. सर्वात जास्त बघू शकता त्यानुसार आज 21 जून बघू शकता सर्वात जास्त बघू शकता 21 जून ते सर्वात जास्त 3 ते 4 दिवसांमध्ये सर्वात जास्त अजून पुढच्या 4 दिवसांमध्ये सर्वात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई ठाण्याला येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून आता हा 23 जून पासून सर्वात जास्त पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल हे होत आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवारपासून बघू शकता मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हा जारी झालेला आहे. बघू शकता त्यामुळे सध्याच्या दमट वातावरणामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे हे आहेत. हवामान विभागाने सर्वात जास्त बघू शकता माजी प्रमुख कृष्णानंद होसाळकर यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की वेगवेगळ्या हवामान विभागाकडून मॉडेल्स आणि अंदाजानुसार सोमवारपासून मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये पाऊस तर झालेलाच आहे. पहिलाच पाऊस झालेला आहे. बघू शकता मान्सूनचा पुढील प्रवास हा कसा असेल. 25 जून नंतर सर्वात जास्त बघू शकता मान्सूनचा जोर हा महाराष्ट्रात फारसा वाढणार नसला तरी तो कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा पडू शकतो. विशेषतः दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक असेल आणि त्यानंतर 25 जून ते 2 जुलै या कालावधीत सर्वात जास्त बघू शकता मान्सूनचा प्रवास हा अधिक वेगाने होईल आणि उत्तर कोकणातही सर्वात जास्त पावसाचा हा जोर वाढेल. सर्वात जास्त बघू शकता पुणेकरांना आता मंगळवार पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्याचे 3 आठवडे हे उलटू गेलेले तरी पुणे शहरात सर्वात जास्त अजूनही म्हणावं तसा हा पाऊस झालेला नाही. दुपारी उन्हाचे चटके आणि प्रचंड उकाडा यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. शनिवारी कमाल तापमान जे काही सरासरी 6.3 अंशांनी वाढून 36.7 अंश हे झालेले होते नोंदवले गेले होते. आता पूर्णतः बघू शकता हवामान विभागाने अंदाजानुसार पुढील 2 दिवसात
पुण्याचं तापमान टेम्परेचर घट होईल असं सांगितलेलं होतं. रविवारी त्यानंतर दुपारनंतर आकाश ढगाळ राहील. तर मंगळवार पासून 23 ते 25 जून पुण्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता नॉर्थ सर्वात जास्त उत्तर महाराष्ट्रात भीषण परिस्थिती ही तब्बल 90% पावसाची तूट ही एकीकडे मुंबई आणि पाऊस सुरू झालेला असताना उत्तर महाराष्ट्रात मात्र परिस्थिती ही चिंताजनक आहे. जून महिना हा संपत आला तरी सर्वात जास्त पाऊस मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यांमध्ये 20 जून पर्यंत तब्बल 90% पावसाची तूट ही नोंदवली गेलेली आहे. अपेक्षित सर्वात जास्त पाऊस हा पडलाच पाहिजे. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथं पाऊस पडला की नाही. पडला असेल तर मला तुमचं जे शहराचं नाव आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल तुमच्या ज्या एरियामध्ये किती पाऊस पडला आणि मी तुम्हाला त्या रिलेटेड अजून माहिती देईल. तुमचं जे देश आहे शहर आहे मला तिथलं नाव नक्की कमेंट करा. मी तुम्हाला तिथल्या पण बातम्या देत जाईन. धन्यवाद. या व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.